आपण पाहतो एक गाणं निघलं होतं, आलं 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 भगवं वादळ आलं. अरे पण मला प्रश्न पडतो, अरे हे भगवं वादळ गेलं कुठं होतं? 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे भगवं वादळ चालू केलं, ते आत्तापर्यंत इथंचे, ते कुठंच गेलं नाही. ते इथे घातला संभाजीरावची कोंडा, तोच का? हत्तीसारखा रिप्पाड, अरे पण तोच का? खान तसाच आहे ना. आखाड्यात पैलवान उतरायचे ते एकाच गटाचे असावे, मग कुस्ती रंगते. महाराजांनी घेतले, प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाला वाटून दिली. अहो संघटनेचे यश कशात आहे? ते नियोजनात आहे. संघटनेचे यश कशात आहे? ते नियोजनात आहे. संघटनेचे यश कशात आहे? नियोजनामधली जबाबदारी घेण्यात आहे. संघटनेचे यश कशात आहे? नियोजनामधली जबाबदारी सर्वांनी परिपूर्ण पार पाडण्यात आहे. गुरु जर आपल्याला दिशा दाखवत असेल तर आपण सहजपणे यशस्वी होऊ शकतो. पण मी सांगतो यश 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 म्हणजे नेमकं काय हेच तुम्हाला कळत नसेल तर मी मग दोन सांगून काय उपयोग. यश म्हणजे नेमकं काय? तुम्ही अनेक पैसा कमवला, अफाट पैसा कमवला म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणता येणार नाही.
थोडं पुढं इथं म्हणजे जवळ असले कशी गप्पा मारते ना. जवळ आहे थोडं. वाटला पाहिजे मंडप भरलाय पुढे. हरी जय जय राम कृष्णा.
सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखे दुखवे आणि कांचे दुखे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वर नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय नमः शिवाय महायोगपीठे ते भीमरथं वरं पुंडलिकाय दातुं समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवेलाधी सेवक झालो सेवेलाधी सेवक झालो स्वामी काजगुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। तर आज या ठिकाणी प्राप्तस्थळी प्राप्तरूपी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु विश्ववंदनीय देहू निवासी नवे तर वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू असे देहू निवासी श्रीमंत श्री श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा आजचा 4 चरणाचा आणि उत्कृष्ट असा अभंग तुमच्या आमच्या सर्व बालबांधवांच्या
मातृपितॄंच्या आईवडिलांच्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, तसाच ईश्वराच्या सेवेकरता निवडलेला अभंग आजचा हा तुमच्या आमच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल तर कीर्तन तो थोडासा परिहार द्यायचा तो असा की या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कशानिमित्त, तर गुरुकुलाच्या 27व्या वर्धापना दिनानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, तसेच बालसंस्कार शिबिर हे आज गुरुकुलात जे राबवत आहे बालसंस्कार शिबिर, तर हे शिबिरानिमित्त व वर्धापना दिनानिमित्त चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली 13व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली, अज्ञानी बालकाच्या वाटेला आली. प्रथमतः ज्यांनी मला ही कीर्तनरूपी सेवा करण्यासाठी दिली ते आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार मृदंग विशारद, जितक्या पदव्या द्यावा तितक्या कमी असे आमचे गुरुवर्य रामजी महाराज पवळ यांनी आज मला इथे बोलण्याची संधी दिली. प्रथमतः त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि तर तसेच गायनाला साथ करण्यास असणारे सर्वच माझे बांधव असतील, जसे आदित्य महाराज असतील, साकूर वेदांत महाराज असतील, धीरज महाराज असतील, अथर्व महाराज असतील, ओम महाराज असतील, अनेक गायक तसे हर्षद महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, हे सर्वच अतिशय उत्तम प्रकारचे गायन करीत आहे. प्रथमतः त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजव. जोरात वाजवायचं असेल तर जोरात वाजवा, नाही तर वाजवच नाही. म्हणत असं डायरेक्ट सांग, तुम्ही वाजवा, कंजूस नका ना करू, जोरात पार फुटला तरी चालेल, तुम्ही परत दवाखान्याचा खर्च द्यायला तरी वाजवा ना काय. तर तसेच मृदंगावर साथ करणारे असतील निखिल महाराज, तुकाराम महाराज असतील, विनेकरी बाबा शिंदे बाबा, तर तसेच सर्वच बालवृंद माझ्या मागं असणारे ताळकरी वृंद आणि पेटी मास्टर आमचे गुरुबंधू, तर सर्वांचेच आभार मानतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल पण माझ्या कीर्तनात बसायचं असं ना तर पहिला नियम म्हणजे असा हे बा दुखल्या घेऊ राहिले असं कोणी नीट तरी मांडी घाला, आता खाली बस, नीट मांडी घाला. तर असं कधी बसू नका, सर्वांनी मनसोक्त कीर्तनाचा आनंद घ्या, कारण नाचू कीर्तनाचे नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला तर आपल्याला नाचायला काय फरक पडतो का? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग.
पितांबर घालणार नाही. विठ्ठल विठ्ठल नाहीतर म्हणशील बाबा जितका नाचू राहिला गेला गळून. मग विठ्ठल तर हा नियम आहे माझा. नाचत जा, गात जा, टाळ्या वाजवत जा. तुम्ही जेव्हा मला प्रतिसाद कराल तेव्हाच हे कीर्तन माझं पार पडेल, नाहीतर पार पडेल. तुम्ही मला साथ द्या, एवढंच. तुम्ही जर साथ दिली तर माझं कीर्तन पार पडेल, नाही तर पार पडेल. विठ्ठल तर कोणी झोपे बिपू नका, बडबड करू नका, काही नाही काही नाही. फक्त आता मी आणि तुम्ही फक्त बोलत जा, एवढंच. तर आज जे कीर्तनरूपी सेवेकरता निवडला अभंग आहे, या अभंगात प्रथमतः जे सांगितले ते म्हणजे असं की यामध्ये 4 प्रकारच्या भक्ती सांगितल्यात. पहिल्या चरणात 4 प्रकारच्या भक्ती सांगितल्यात. या 4ही प्रकारच्या भक्ती जर आपण एक जरी भक्ती केली तरी ही विष्णूची महापूजा होऊ शकते. आणि आपण विष्णूची महापूजा केली पण याच्यात अजून एक भक्ती सांगितली सत्य बोलायची. तर हे सत्य बोलत जा, हे तिसऱ्या चरणात सांगितले. आणि आपण जो निश्चय करतो त्याचे बळ आहे आणि त्या बळामुळे आपल्याला कधी पण फळ भेटू शकतं. त्याच्यामुळे निश्चय ठेवा मनात. हेच अभंगाचा झाला सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल तर पहिली भक्ती कोणती ती म्हणजे स्वामीची का. म्हणजे आपण म्हणतो स्वामी काज. काज म्हणजे काही हेच तुम्हाला माहीत नसेल तर पुढचं काय म्हणजे तसं नसतं. तुम्हाला सांगतो की जेव्हा कीर्तनकार एखाद्या शब्दाचा फोड करून सांगतो तो आपण म्हणजे शब्दाची फोड करून सांगावं लागतो. प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ होत असतो. तर स्वामीचे काज आपण महिला म्हणतात सहज एखादं वाक्य बोलून जाता. काय बोलता काय बोलत्या मला माहिती काय बोलत्या. ए पोरा अरे तुला कामकाज नाही का. काय पोरा तुला कामकाज नाही का. म्हणजे काम आणि काज याचा अर्थ काय. स्वामीची सेवा. तर स्वामीची सेवा कोणी केली याचा पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वामीची सेवा कोणी केली. तर स्वामीची सेवा कशी केली तुम्हाला सांगतो. स्वामी म्हणजे कोण. परमात्मा. किंवा आपण ज्यांना गुरु मानतो, ज्यांना आपण मायबाप पित्याच्या समान मानतो असे आपले स्वामी असतात. तर स्वामी कोण. तर स्वामीचे 2 अर्थ पडतात. एक पती. पण इथं पती अर्थ घेता येणार नाही कारण पितृ सेवापती. कारण इथं पती पण शब्द आले म्हणून स्वामीचं काय म्हणजे स्वामी म्हणजे आपला गुरु किंवा माता पित्यांच्या स्थानी असणारा आपला बांधव म्हणता येईल. हेच म्हणजे हे याला म्हणतात स्वामी. म्हणजे स्वामी म्हणजे कसं म्हणायचं स्वामीला. तर जसं हनुमंतराय आणि श्रीराम प्रभू हे कसे. श्रीराम प्रभू कोण स्वामी आणि यांचा दास. तर ह्यांची एक कथा आहे माझ्या लक्षात येते. कशी आहे की युद्ध चालू होतं. रामायणातलं युद्ध चालू होतं. रावण आणि राम प्रभूंचं हे युद्ध चालू होतं. युद्धामध्ये बराच दिवस युद्ध चाललं. त्याच्यानंतर एक शक्ती लक्ष्मणांना लागली. काय लागली. शक्ती लागली. युद्ध संपलं. सर्वजण इकडं शोक करत होते. कसं शोक करत होते. शोक करताना खूप दुःखी होते. सर्व काही वातावरण दुःखद होतं. आणि दुःखद वातावरणात श्रीराम प्रभू रडत होते. स्वतःचा बंधू प्रेम काय असतं हे आपण रामायणातून शिकलं पाहिजे. आपण रामकथा ऐकतो ना रोज. बंधू प्रेम रामायणात सुद्धा सांगेल. हे बंधू प्रेम होतं. श्रीराम प्रभू रडत होते. तेवढ्यात बिभीषण बोलला की श्रीलंकेत एक आहे वैद्य, कुणी जाईल का. श्रीराम प्रभू म्हणाले इतकं लांब येते कोण जाईल तिकडे आणि इतक्या कमी वेळात कोण जाईल. पहिला कोण आला. हनुमंतराय. हनुमंतराय आले तिथे पुढे. म्हणलं मी जातो ना, मी आहे ना, मी कशासाठी. जय श्रीराम म्हणत लगेच हनुमंतराय उडाले. डायरेक्ट श्रीलंकेत जाऊन पोहोचले. तिथे गेले. त्या वैद्याच्या दारापाशी जाऊन उभे राहिले. जोरात हात आपटू लागले आणि त्या आपटता वैद्याची झोप मोडली. वैद्याला काय वाटलं एवढं रात्रीचं कोण आलं बा दरवाजा ठोकायला. वैद्य बाहेर निघाला. वैद्याने पाहिलं काय रे काय काम आहे. ते म्हणले नाही तुम्ही पटकन चाला, एक आजारी पेशंट लवकर चाला. ते म्हणले आजारी एवढ्या रात्रीचं कोण आजारी तुम्ही चाला व तुम्ही विचार ना करू, मी चाला. म्हणले तू कोण तुम्ही म्हणजे कोण आजारी पेशंट आहे. तर अयोध्याचे जे राजा आहे, राजांचे पुत्र श्रीराम प्रभू आणि प्रभूंचे बंधू
म्हणजे लक्ष्मण यांना शक्ती लागली, तुम्ही पटकन चला. वैद्याने विचार केला, हे तर विरुद्ध पक्षाचे, आपण या पक्षातले, ते तर विरुद्ध पक्षाचे, कसं व्हायचं, जमायचं कसं? मी नाही येऊ शकत, तुम्हीच जा. नाही, मला जमू शकत नाही ना, मला येऊन हाकलून देतील, नका, नाही मला जमू शकत नाही. तेव्हा हनुमंतरायाने कसं केलं, हे बघतो का एका टोल्यात उलटा कर. घाबरला, तू म्हणले जातो येतो लगेच तो आत गेला, गोळ्या औषध घ्यायला लागला. हनुमंतरायाने विचार केला, हनुमंत काय, चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, केला. हे तिथे गेलो नको म्हणा, हे राहिलं ते राहिलं परत चला, वेळ वाया झाला नको. खाली घुसले घरासगत, त्याला इकडे घेऊन आले घरासगत. मग काय वैद्य म्हणाले, वैद्याने नाडी चेक केली, वाचण्याची शक्यता आहे, पण सूर्य उगायच्या आत संजीवनी बुटी आणावं लागेल. त्यांनी विचार केला, परत श्रीरामांनी विचार केला, काय इतका लाईन जाईन कोण, तो पर्वत, ती संजीवनी बुटी आणीन कोण? परत हनुमंतराय पुढे आले, मी जातो ना प्रभू, मी कशासाठी आहे, मी तर तुमच्या कामासाठी ना, जय श्रीराम म्हणत परत हनुमंतराय उडाले. उडत त्या संजीवनी पर्वतापाशी गेले. हनुमंतराय त्यांना समजा ना कोण होतं ते पर्वत होता. त्या पर्वतापाशी ना, म्हणजे वैद्याने असं सांगितलं होतं, जी बुटी जास्त रात्रीची चमकन ती घेऊन ये. पण हनुमंतरायने पाहिलं, सगळं डोंगरच चमकतोय, काय आणू याच्यातून, ही जर चुकीची बोटी गेली तर तिकडं स्वामीचं काम पूर्ण नाही होणार, काय करायचं? परत ते काय, अहो तुम्हाला सांगतो, हनुमंत महाबळी होते. हरी हनुमंत महाबळी, झाडी रावणाची दाढी, झाडी रावणाची दाढी, झाडी रावणाची दाढी, हनुमंत महाबळी, झाडी रावणाची महाबळेश्वर येते. रावणाची जाळी म्हणजे काय सोपं आहे का? रावण भेटत तर पाहिलं तरी भेटो का रावण? कोणी पाहिलंय का इथं? काय रे, तो पाहिलंय का? नाही तो, अरे तो नाही, त्यांनी दाढी जाळली होती. काय बळवंत असते, विचार करा ना तुम्ही. त्याच्या इलाक्यात जाऊन त्याची दाढी जाणं सोपं आहे का? जा बरं तुम्ही वाघाच्या याच्यातून आणा त्याची मिशी उपटून. वाघ तसं नाही, ते बळी होते, महाबळी होते, त्यांनी डायरेक्ट डोंगर उचलून इकडं आणला. स्वामीचे काम असेल ना तर जीव सुद्धा हाजीर आहोत. त्यांनी आपल्या अंतकरणात देव साठवून घेतलं होतं, देव साठवून घेतला होता. हा, तू म्हणा देव कसं साठवला? हो, अंतकरणात देव होता. काय झालं की भरे दरबार में विभीषण ने ताना मारा, हे बजरंगी तेरे भी दिल में राम है. तेव्हा बजरंगी बोले, हाँ मेरे भी दिल में राम है और तुम्हारे भी दिल में राम है. ते म्हणले दिखाव. हनुमंतरायांनी छाती धरली आणि सीना फाड़ के बोले, जय श्री राम. जानकी
श्रीरामांना हृदयात साचून घेतलं होतं. हे कशासाठी? तर स्वामीचे जे काम असतं त्याच्यातच त्यांनी देवाची भक्ती मानली. फक्त श्रीराम प्रभूंच्या तोंडातून शब्द पडायची वेळ आणि लगेच इकडे श्री हनुमंतराय तयार असतात. हे याला म्हणतात स्वामीचे काम करणे, स्वामीची सेवा करणे. स्वामी काय कसं आहे, आता माझ्या तोंडातून स्वामी नको, स्वामी म्हणायचं तर ते, मग ते स्वामीची जी सेवा असते ती आपण त्याच्यातच आपण विष्णूची महापूजा मांडली पाहिजे. तीच विष्णूची खरी भक्ती आहे. स्वामीचे काम करणे म्हणजेच खरी गुरु विष्णूची भक्ती. काय म्हणलो मी आत्ताच मागाशी बोललं, तुम्ही बोललं तर कीर्तन पार पडन, नाही तर तुम्ही बोलले नाही तर पार पडन. अजून बोलू राहिलो, तुम्ही बोलतीच नाही. स्वामीच्या सेवेत काय विष्णूची भक्ती. नुसती स्वामीच्या कामातच गुरुची भक्ती नाही, स्वामीच्या सेवेतच गुरुची भक्ती, स्वामीच्या सेवेतच नुसती देवभक्ती नाही, तर गुरुची जी भक्ती असते, गुरुची जी सेवा असते त्याच्यात सुद्धा गुरु देव प्राप्त होण्याची शक्यता. कसं आहे तुम्हाला सांगतो, गुरुची जी भक्ती करतो, गुरु जर आपण जीवनात गुरु ठेवला तर आपण पाहतो की गुरु विना कोणी वाट दाखवत नाही. अहो नवनाथ महाराजांनी सहज मला एक प्रमाण सांगितलं होतं. त्या दिवशी भाषण होतं माझं. त्या भाषणामध्ये नवनाथ महाराजांनी सांगितलं की अरे गुरु बिना कोण बताय बात बडा बिकट आहे यमा घाट. अरे हा यमा घाट इतका बिकट आहे, गुरुशिवाय दुसरं वाटच दाखवू शकत नाही. उगीच नाही कबीरदास महाराज म्हणले. कोण दाखेल का गुरुशिवाय वाट? नाही, गुरु हाच देव आहे. हे जरी मानलं ना तरी ईश्वराची पूजा आहे, हीच विष्णूची महापूजा आहे. गुरुला आपण जर देव मानलं तर हीच विष्णूची महापूजा आहे, दुसरी कोणती पूजा? ते कबीरदास महाराजांनी नामदेवराय सुद्धा म्हणतात, गुरु बिना कोण. नामदेवराय काय म्हणतात की नामा म्हणे शोधून पाही, गुरु वाचून दैवत नाही. गुरुशिवाय दुसरं दैवत म्हणता येणार नाही. हे गुरुचं स्थान असतं. गुरुस्थान हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जर जीवनात गुरुस्थान असेल तरच जीवनाचा टप्पा आपण चढू शकतो, तरच जीवनातलं यश आपण प्राप्त करू शकतो. हे खरं आपला टप्पा आहे. तसं बेसिक पाया कोण पक्का करतो? गुरु. पर आपण जाऊ दे, मी मला दोन बोलू राहिलो की गुरुची भक्ती करा, गुरुची भक्ती करा, पण आपल्या जीवनातले गुरु कोण हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. जन्मताच जे आपल्याला बोलणं शिकवतं ती म्हणजे आपली आई असते, ती आपली पहिली गुरु. जे आपल्याला चालायला शिकवते, जीवनात जगायला शिकवते, ती व्यक्तिमत्व म्हणजे बाप, आपला दुसरा गुरु. जे आपल्याला अ आई क काकी की वाचायला शिकवतात ते आपले तिसरे गुरु. जे आपल्याला धर्म शिकवतात ते आपले चौथे गुरु. धर्म शिकवणारे, आपला धर्म काय, आपण कोणत्या संप्रदायात आहे हे शिकवणारे आपले चौथे गुरु असतात. जेव्हा आपण आपल्या हृदयात गुरुस्थान समजून घेऊ तेव्हाच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. जाऊ दे, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इकडं आपले गुरुवर्य उभे आणि इकडं देव उभा आहे, तुम्ही कोणाला श्रेष्ठ मानाल? तर ते तुम्हाला सांगतो की गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, हा तुमचा प्रश्न आहे बघा. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मज वाटते सद्गुरु थोर आहे, सद्गुरूंच्या चरणी रघुराज पाहे, सद्गुरूंच्या चरणी रघुराज तर आपण सद्गुरूंच्या चरणी रघुराज पाहिला पाहिजे. हे खरं व्यक्तिमत्व आहे. गुरु जर आपल्याला दिशा दाखवत असेल तर आपण सहजपणे यशस्वी होऊ शकतो. पण मी सांगतो यश 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 म्हणजे नेमकं काय हेच तुम्हाला कळत नसेल तर मी मग दोन सांगून काय उपयोग. यश म्हणजे नेमकं काय? तुम्ही अनेक पैसा कमवला, अफाट पैसा कमवला म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणता येणार नाही. तुमच्याकडे अनेक पैसे येतात तुमच्याकडे म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणणार नाही. ती यशाची पावती फक्त. यश म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल लहान मुलं सुद्धा म्हणतात पठ्ठ्याने
पहिलीत 1 नंबर काढला, मी यश संपादन केलं. पहिलीत काय 10वीत काढून पाहिजे ना. पहिलीत कोणी पहिलीत 1 नंबर काढला, हात वर करा बरं. आणि आता 10वीचे मुलं कोणी 10वीत 1 नंबर काढला? काय बरं हो. तर हेच यश म्हणजे नेमकं काय. ते म्हणतात यश प्राप्त केलं, पण यश म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात काही ध्येय असतात, उद्दिष्ट असतात, आपल्या मनात काहीतरी ध्येय असतात. त्या ध्येयांना आणि उद्दिष्टांना आपल्या यशापर्यंत नेणे, त्या पातळी गाठणे म्हणजे यश आहे. तुम्ही ती सर्वोच्च यशाची पातळी गाठली, पण त्यासाठी तुम्हाला सतत अभ्यास करावा लागतो. कारण एक तरी पुढे जाणारा असतो, तुम्हाला सतत अभ्यास करावा लागतो. एकाहुनी एक बळी रे. तर सतत अभ्यास जेव्हा आपण करू तेव्हा आपण ती पातळी आपण टिकून ठेवू शकतो. ती स्वकष्टाने मिळवलेली पातळी असते, ती आपण टिकून ठेवू शकतो. कारण आपल्याला अभ्यासाची गरज आहे. अभ्यास करताना जर एखादी चूक झाली तर काही गैर नाही, काही फरक पडत नाही. पण तीच चूक पुन्हा होणे मात्र आपल्या प्रगतीला धोंडे, हे फार महत्त्वाचं आहे. ती चूक आपण डबल पुन्हा करतो. एकदा झाले ना, मनात निष्ठा करून घ्या, ही चूक पुन्हा माझ्याकडून होणार नाही. हे जेव्हा आपण ठामपणे आपल्या मनात निश्चय करून घेऊ की आपण आपल्या मनात निश्चय केल्यानंतर जेव्हा आपल्याला निश्चय करतो, तो निश्चय आपल्या मनात करून घ्या. का बरं? ही चूक पुन्हा माझ्याकडून झाली नाही पाहिजे. याला म्हणतात यश. जसा विचार तसा दृष्टिकोन, जसा आपण विचार करतो तशीच आपली दृष्टी पडत असते. ही यशाची खरी व्याख्या आहे. विठ्ठल तुम्ही म्हणत असाल हे 2-2 मिनिटाला पाणी का पिऊ राहिलं? हो, उष्णताच इतकी हो. तुम्हाला नसन काही वाटत. पाण्यात आला मासा झोप गाई कैसा जावे त्याच्या वंशी तेव्हाकडे. हे तुम्हाला काय वाटते? हे सोपं आहे का? अहो नाही सोपं. अहो काय बोलावं आता तुमच्या पुढं, आता बोलणार शब्द नाही, इतकं अवघड आहे. नुसतं पास अंगातून घाम निघतो इतकं. अहो इतकी रात्र आहे, रात्रीचा आपण पाहतो काम थंडावा असतो, पण हे उन्हाळा इतका कडक विषयच नाही भाऊ उन्हाळ्याचा. तर हे उन्हाळा इतका कडक झाला आहे आजकाल पाहतो आपण. तर आपण हे विषयाला म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे की हा उन्हाळा इतका कडक आहे कशामुळं? पर्यावरणामुळं. आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे. हे पर्यावरण आपण का बरं वाचवलं पाहिजे? कारण हे तुम्ही प्रत्येकजण शिकलात ना, मला काय सांगायची गरज नाही. विठ्ठल तर ही जी आपण गुरुभक्ती करतो, ही गुरुभक्ती आपण जर निष्ठावान केली, गुरुनिष्ठा आपण गुरुबद्दल ठेवली, तर आपण लवकरात लवकर विद्या प्राप्त करू शकतो. आपण गुरुला नेहमी आपण गुरुची सेवा केली पाहिजे. नामदेव ज्ञानेश्वर महाराजांची होई म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. उदाहरणा सह दिलं तुम्हाला की गुरुची भक्ती केल्यानंतर आपली विद्या जशी फुलते तशी जर आपण झाडाला पाणी घातलं त्या झाडाची पालवी सुद्धा कशी फुलते तुम्ही पाहू शकता. तसं आहे, जर आपण गुरूंची सेवा केली तर गुरूंची सेवा केल्यानंतर आपल्याला जी विद्या प्राप्त होते ती विद्या आपली कधी खुलू शकते, म्हणजे आपली फुलांनी लहरू शकते. यशाच्या पथकावर आपण सहजपणे जाऊ शकतो. गुरुची आपण सेवा केल्यानंतर आपण यशाच्या पथकावर सहज जाऊ शकतो, सहज. ही गुरुची निष्ठा आहे. गुरुनिष्ठा कोणी केली गुरुनिष्ठा? तर ती म्हणजे एकलव्यासारखी गुरुनिष्ठा होती का? ती गुरुनिष्ठा आजकालच्या युगात पाहायला भेटत नाही. तशी गुरुनिष्ठा अजून कोणी करेल? अनेक जणांनी. अहो तुम्हाला सांगतो, जी गुरुनिष्ठा असते ती फार आटूत आणि टिकून ठेवावं लागते. कारण कसं आहे, काही लोक म्हणतात आम्ही इतकी गुरुची सेवा करू, इतकी गुरुची सेवा करू, पण ते फक्त 1 दिवसापुरते, 2 दिवसापूर्वी, लयतले 3 दिवस, लयतले 4-5 महिनाभर, पण ती गुरुनिष्ठा आयुष्यभर कधी टिकवता येत नाही. ही फार मोठी आजकालच्या युगात शोकांतिका आहे.
की गुरुनिष्ठा आपण ठेवत नाही, गुरुचे उपकार आपण कधी मनात ठेवत नाही. आपल्या गुरुबद्दल जेव्हा कृतज्ञ स्वभाव आपला निर्माण होईल ना, कृतज्ञ गुरुबद्दल जेव्हा आपण कृतज्ञ राहायला शिकू ना, त्यावेळेस आपण यशाच्या पातळीवर जाऊ शकतो. गुरुबद्दल कृतज्ञ राहा, हीच ह्या कीर्तनातून दुसरं काही नेता नाही आलं ना, नका नेऊ, पण कृतज्ञ गुरुबद्दल कृतज्ञ हे नक्की लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा कृतज्ञ म्हणजे काय, तो तुम्हाला एका उदाहरणात समजून देतो. कृतज्ञ म्हणजे कसं असतं, कृतज्ञता कशी असते. तर एकदा काय झालं, गौतम बुद्ध आहे ना, एका झाडाखाली तपश्चर्या करत होते. ते झाड होतं आंब्याचं. तिकून पोरं आले आणि दगड मारायला लागले. झाडाला दगड मारायचे, आंबा खाली पाडायचे, झाडाला दगड मारायचे, आंबा खाली पाडायचे. एका पोराने जोरात दगड मारला आणि तो दगड खोडाला लागला, डायरेक्ट गौतम बुद्धांचा डोक्यात येऊन पडला. त्यांच्या डोक्यातून सळा रक्त निघायला लागलं. गौतम बुद्धांच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू वाहत होते. मुलांना वाटलं की खूप लागलंय, चला त्यांच्यापाशी जाऊन सांगूया, आपण केलंय, माझ्याकडून चुकून झालंय, हे परत होणार नाही. गेला तो मुलगा गौतम बुद्धांपाशी म्हणाला, हे माझ्याकडून चुकून झाले, मला माफ करा, हे मला परत मी कधी करणार नाही, मला माफ करा. मला तुम्हाला लय त्रास होतोय का, लय त्रास होतोय का तुम्हाला, मला माफ करा, मी तुमचे आभार माफी मागतो. तर तुमची मी माफी मागतो, मला माफ करा, मला माफ करा, माफ करा असं म्हणत मला गौतम बुद्ध म्हणत, मला दगड लागल्याचं दुःख होत नाही. तुम्ही जेव्हा हे दगड झाडाला मारायचे ना, झाडाला मारल्यानंतर तो आंबा खाली पडायचा. हा दगड मला लागलाय, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. ह्याला म्हणतात कृतज्ञ स्वभाव, ह्याला म्हणतात कृतज्ञता. तर हेच कृतज्ञता आपण जर गुरुबद्दल ठेवली, गुरुनिष्ठेबद्दल ही कृतज्ञता जर आपण ठेवली, तर जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो. तर गुरुनिष्ठा कोणी केली, एकलव्याने केली. इतकी गुरुनिष्ठा तुम्हाला सांगतो, लहानपणीच एकलव्याची अपेक्षा होती की आपण द्रोणाचार्यांकडे शिकावं, द्रोणाचार्यांकडे शिकावं. गेले द्रोणाचार्यांपाशी, म्हणाले आम्हाला शिकवा, आम्हाला धनुर्विद्या प्राप्त करायची. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाला, आम्ही शिकू शकत नाही, आम्ही नीच जातीच्यांना शिकवत नाही. पण एकलव्याच्या मनात खंत होती, काय मला शिकायचं ना, तर ह्याच गुरूंकडे शिकायचं, ह्याच गुरूंची विद्या मला प्राप्त करायची, बाकी काय. मग आला झाडं, त्या झाडाच्या खाली द्रोणाचार्यांची मातीची मूर्त बनवून ठेवली. ही मातीची मूर्त, तो काय करायचा, रोज जायचा तिथं जाऊन विद्या प्राप्त करायला सुरुवात करायचा. एक बाण मारला का तो मूर्तीला विचारायचा, बरोबर आहे का, चुकीचं आहे का, बरोबर आहे का, चुकीचं आहे का. असं करत करत त्याने पूर्ण विद्या प्राप्त करून घेतली. एकदा काय झालं, द्रोणाचार्य आणि कौरव पांडव हे त्या वनातून जात होते. त्या वनातून जात असताना त्यांच्यापुढे एक कुत्रे उभं राहिलं आणि जोरात भुंकायला लागलं. इतका जोरात भुंकायला लागलं का ते कुत्रं आवाज द्रोणाचार्याला सहन होईना. तिकडून अचानक बाण आले, त्या कुत्र्याच्या तोंडात घुसले आणि कुत्र्याचा आवाज बंद झाला. कुत्र्याचा आवाज बंद झाला. द्रोणाचार्यांना काय वाटलं, बाण आले आणि कुत्र्याच्या तोंडात घुसले, कुत्र्याच्या तोंडात काहीतरी जखम झाली असेल, रक्त वाहत असेल, पटकन जाऊ. तिथं ते बाण काढायला सुरुवात केली. एक एक बाण काढायला सुरुवात केली. सगळे बाण काढून झाले. पाहता येतं का, एक सुद्धा जखम ते कुत्र्याच्या तोंडात नव्हती. गुरु द्रोणाचार्यांना विशेष वाटलं, कुणी मारले असेल हे बाण, हे बाण इतक्या कौशल्याने मारेल आहे की कुत्र्यालाही जखम होणार नाही आणि कुत्र्याचं तोंडही बंद होईल. मग गुरु द्रोणाचार्य त्याचा शोध घ्यायला लागले. ते वनात गेले, सर्वत्र पाहायला लागले. तेवढ्यात त्यांच्यापुढे एक मुलगा होऊन उभा राहिला. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, काय रे, तू हे बाण मारले का. तो मुलगा म्हणला, हा मीच मारले हे बाण. तो नाव काय, तो मला एकलव्य. मला विश्वास पटत नाही, अजून एक काहीतरी करून दाखव, दुसरी विद्या करून दाखव. त्यांनी बाण काढला आणि फुलझाडांच्या दिशेने मारला. एक फुल विणत तो बाण जंगलाच्या दिशेत गेला. तो बाण पाहण्यासाठी गुरु द्रोणाचार्य त्या वनात गेले. वनात गेल्यानंतर ते झाड दिसलं, त्या झाडाखाली ती मातीची मूर्त दिसली आणि त्या मूर्तीपाशी तो बाण आणि त्या बाणातली असणारी फुलं त्यांना दिसले. तेव्हा त्यांना आश्चर्यचकित वाटलं की त्यांनी गेले आणि म्हणाले, काय रे, हे तू मारले, तुझे गुरु कोण आहे. तेव्हा एकलव्य म्हणाला, तुम्हीच माझे गुरु. एक द्रोणाचार्य म्हणाले, मी तर कधी तुला पाहिलं सुद्धा नाही, मी तुझा गुरु कसं काय.
एकलव्य म्हणाले, लहानपणी मी तुमच्या जवळ आलो होतो, तुम्ही म्हणले मला शिकवता येणार नाही. मग मी मातीची मूर्ती केली आणि त्या मातीच्या मूर्तीपासून विद्या प्राप्त करायला सुरुवात केली. असं करत मी सर्व विद्या प्राप्त करून घेतली. द्रोणाचार्यांना विशेष वाटलं, कधी पाहिलंसुद्धा नाही एवढी विद्या. पण गुरु द्रोणाचार्यांच्या मनात एक खंत होती. गुरु द्रोणाचार्यांना यांनी मनापासून शिष्य मानलं होतं का? नव्हतं. गुरु द्रोणाचार्य म्हणाले की जर हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ झाला तर? गुरु द्रोणाचार्य म्हणाले, तुमची दोघांची शर्यत लावून पाहू, कोण जास्त उत्तम प्रकारचे बाण मारते. बाण मारलं, एकलव्य उत्तम प्रकार श्रेष्ठ ठरला. तेव्हा गुरु द्रोणाचार्य त्याच्यापाशी जाऊन म्हणाले, का रे, मी तुला एवढी विद्या शिकवली, माझी काही गुरुदक्षिणा भेटेल का? तो म्हणाला, तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे. मागाल ते. द्रोणाचार्य म्हणाले, खरंच देशील? तुम्ही मागाल ते द्यायला तयार हो, तुम्ही फक्त बोला. तुझा उजवा हाताचा अंगठा मला पाहिजे. विचार नाही केला, खंजर काढला ना अंगठा कापून गुरुजींच्या चरणापाशी ठेवून दिलं. ही गुरुनिष्ठा आपल्या मनात पाहिजे. ही गुरुनिष्ठा जेव्हा आपण आपल्या मनात रुजवून घेऊ ना, तेव्हाही गुरुनिष्ठेचं आपल्या फळ काही ना काही भेटू शकतं. ही गुरुनिष्ठा आपल्याला देवप्राप्तीसुद्धा करून देऊ शकते. देवप्राप्त. अहो, गुरुची भक्ती केली आणि देवाची भक्ती केली काय एकच आहे. गुरुची भक्ती केली ना, देवसुद्धा प्राप्त होऊ शकतो. गुरुची भक्ती करा, स्वामीची काम करा, किंवा पितृचं वचन पाळा. एकच गोष्ट आहे, पितृचं वचन. हे आजकाल युगात जर पाहण्यात आलं तर कोण पाळतं पितृचं वचन? पहिला प्रश्न. विषय आला म्हणून बोलायचा प्रयत्न करीन की आजकालच्या युगात आपण पाहतो आई बापांना नीट सांभाळत सुद्धा नाही, त्यांचं वचन कधी पाळतील? विठ्ठल 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 आई वडिलांना नीट सांभाळते सुद्धा नाही, त्यांचे वचन कोण पाळेन? एक कविता ऐकली होती मी. अरे बाप काढला घराबाहेर, अरे दारात रडते आई पण. बाप काढला घराबाहेर, दारात रडते आई पण. अरे तुझ्यासाठी कष्ट करून त्यांच्या जीवनाला राहिलं नाही साई पण. एकदा आई बापा पुढं म्हण तुमच्यासाठी काही पण म्हण. बायको पुढं म्हणता तुमच्यासाठी काही पण. अरे लहानपणी आई तुला शेतात न्यायची, तुला भूक लागली तेव्हा तू टाय रडायचा. अरे तिचं दूध संपलं, तिचं रक्त सुद्धा ओढायचा. आता रक्त पिऊन पोचलाय का, त्या रक्ताची तेवढी जाण. आता एक कर, त्या दारातल्या आईला घरात आण. तू गोड धोड का, आपण तिला शिळी भाकर तरी वाढ. ती शिळी भाकर वाढायला जर तुझी बायको आडवी आली, तिला घराबाहेर काढ. नाही जाणार ती, नाही जाऊ शकत नाही. गेले तर तू माझ्याकडे. कोण म्हणते? कवी म्हणते बघा. नाही तर करत करशान येशान. कवी म्हणतात, काय म्हणतात की तू घराबाहेर काढ, गेली तर तू माझ्याकडे. माझ्याकडे नको, कवी कसा. असं विठ्ठल 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 विठ्ठल. तर हे पितृवचन पाळणं फार महत्वाचं आहे. पितृवचन जेव्हा आपण पाळू तेव्हा आपण देव प्राप्त करू शकतो. आई बापांची सेवा येतातच देवप्राप्ती. आपल्या पुढे येतं पुंडलिकाचं उदाहरण. आई बापाची सेवा केली, विठ्ठल दारात आला, विठ्ठल उभं राहायला सांगितलं, विठ्ठल सुद्धा उभं राहिला. युगे 28. अरे एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 28 युग परमात्मा विठ्ठल. कशाच्या? आई बापांच्या सेवेमुळं. आई बापांची सेवा केली तर पुंडलिकाला देव प्रसन्न झाले. आपण काय करतो? आपण पुढे आपण तर आई बापांना म्हणतो, म्हणजे आजकालचे लहान मुलं सुद्धा, जाऊ मोठ्यांचा विषय सोडा, आजकालचे लहान मुलं सुद्धा म्हणतात, ए तुला काय कळतं? तिला कळत असतं, तुला काढलंच कशाला असतं? बोला ना, खरं आहे. अहो हसण्याजोगती बाप नाही, खरं आहे. सिरियस घेऊ, म्हणजे सिरियस बोलू राहिलो मी. अहो तिला जर कळत नसतं तर तू जन्माला आला असतं का? हां बोला ना. लहान मुलं सुद्धा इतके ॲटिट्यूड झाले हो, काय समजाना दादा. ॲटिट्यूड म्हणजे लहान मुलांना जन्मताच आईबापांचे काहीतरी नाही. आईबापांनी म्हणजे लहान मोठे झाले का नाही, आईबापाने मला काहीच नाही दिलं. अरे तुला जन्म दिला हेच लय मोठे तुझ्या उपकारी. तू काय पाहतो? टाळ्या वाजवा ना. तर
म्हणजे मातृपितृच्या आपण त्यांनी नतमस्तक झालं पाहिजे. हे आजकाल उपक्रम राबवायच्या का बरं मागं लागले? मातृपितृपूजन, आईबापांबद्दल प्रेम निर्माण व्हावा म्हणून हे मातृपितृपूजन या गुरुकुलात साजरा केला जातो. लहान मुलांना बापाबद्दल प्रेम निर्माण व्हावा, त्यांच्या कष्टाची त्यांना जाण व्हावी म्हणून हे मातृपितृपूजनाचा राबवावं लागलं. नंतर याची गरज नसती जर त्या काळासारखे लोक असते. मला सांगा, एक सांगा मला की आधीच्या काळात शिक्षण काय होतं? शिक्षण काय होतं? काय होतं? कमी होतं. आई बापा घरात होते. वृद्धाश्रमांची संख्या कमी होती. शिक्षण वाढलं, शिक्षणाच्या अवघात माणसं बदलली. आई बापांना आडगळीचं रूप आलं, कचरा कुंडीचं रूप आलं. का बरं? शिक्षण वाढलं, शिक्षणाच्या अवघात माणसं बदलली. ही माणसं जेव्हा बदलली कामुळं? कशामुळं? शिक्षणामुळं. मी म्हणत नाही तुम्ही शिक्षण घेऊ नका, शिक्षण घ्या, पण शिक्षणाची व्याख्या काय? शीलता, क्षमा, नम्रता हे 3 गुण तुमच्या अंगी जेव्हा उतरतील ना तेव्हा तुम्ही शिक्षणाची खरी व्याख्या आहे. शीलता म्हणजे वाजवायचं तर मनसोक्त वाजवा ना, मी थांबलोय ना. तर ही शिक्षणाची व्याख्या काय? शीलता, क्षमा, नम्रता. किती सोपं आहे. शीलता म्हणजे काय? कठीण आहे. अपराध सहन करायची, अपयश पचवायची, अपयशावर मात करायची म्हणजे शीलता. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो शीलता का बरं वापरला गेला माहिती का? या शीलतेवरून ना इंग्रजी भाषेत काय केलं? शील्ड. शीलता आणि शील्डमध्ये काहीच फरक नाही. म्हणजे कवच म्हणजेच वज्र, वज्रासारखा कवच आपल्या अंगावर कडकडांनी घेऊन आणणे म्हणजे शिक्षण. म्हणजे कोणताही अपराध, कोणतेही अपशब्द आपल्यापर्यंत येऊ नये म्हणजे शीलता. क्षमा, आजकालच्या युगात तेच लय वाईट झाले. क्षमाच करते नाही हो. तुम्हाला कळलं असं महिला मंडळाची भांडणं का होती? विठ्ठल तर आपण क्षमा केली पाहिजे. अनेक उदाहरणं आपल्या पुढे येतात. सम्राट अशोकाचे, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचं, प्रभू श्रीरामांचं. प्रत्येक राजाने क्षमा केली. जे जे इतिहासात चमकले त्यांनी क्षमा करूनच चमकले. आपण क्षमा केली पाहिजे, ही शिक्षणाची दुसरी व्याख्या. आणि नम्रता हा गुण तर पार आता पार बोट मोजणे इतकं आहे. नम्रताच कोणी राहत? नम्रच राहत नाही हो कोणी. जर एखाद्या रस्त्याने 100ची नोट पडली असन, म्हणजे जत्रा चालू आहे, समजा जत्रा चालू आहे, नाहीतर मनुष्यान महाराज काही काढू, जत्रा चालू आहे, ती जत्रा आहे, त्या जत्रेमध्ये 100ची नोट पडली, लोक काय करतात? नम्रच राहिले नाही हो लोक. नम्र अहो माय का काय पाहता? मी तेच केलं असतं. विठ्ठल विठ्ठल हे 3 गुण आपल्या अंगी उतरवणं म्हणजे शिक्षण आहे. आणि शिक्षण आपण घेतलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही घेऊ नका, घ्या, पण त्या शिक्षणाच्या अवघात बदलू नका. तुम्हाला सांगतो की एक शिकलेला व्यक्ती होता. 2 व्यक्तींचा संवाद चालू होता बघा. एक व्यक्ती बोलत होता आणि दुसरा शिकलेला व्यक्ती बोलत होता. काय बोलत होता? महाराज मी म्हणजे महाकीर्तन झालं होतं, म्हणजे इथं नांदूर शिंगोट्याला महाकीर्तन झालं होतं. आता कीर्तनात असं झालं, मी हेच आईबापांचं सांगितलं आणि लोकांचा झाला भाऊ विषय. मी बाहेर आलो, कीर्तन संपलं होतं, बाहेर आलो बा. आणि 2 व्यक्तींचा विषय चालू होता. काय चालू होता की तो शिकलेला व्यक्ती काय म्हणत होता? नाही, मी माझ्या आईबापांना सांभाळत होतो, पण ते कसं झालं, मी सिटीत वाढलेलो, ते ग्रामीण वस्तीतून आलेले. मी हायफाय जगे राहतो, ते ग्रामीण वस्तीतून आलेले. इथं चांगले सूटबूट घालले जातात, ते धोतर आणि नऊवारी साडी नेसून येतात. माझी मातृभाषा, माझी बोलीभाषा वेगळी, त्यांची बोलीभाषा वेगळी. मी हाय क्वालिटी शिकलेलो, ते लो क्वालिटी शिकलेले. कसं बोलतो? मी हाय क्वालिटी, म्हणजे कसं बोलतो म्हणा, मी हाय. मला सुद्धा बोलता येणार, लय भारी बोलतो दादा. काय तुम्ही असतं तर बरं झालं असतं.
मग तसं ते दोघांचा संवाद चालू होता. त्याच्यात तो म्हणला मी सांभाळलं. पण माझा वडील आले तिथं राहिला धोत्रावर. त्या काळापासून त्याच्यानंतर तुरा असायचा, याला रामराम घाल, त्याला रामराम घाल, धोत्राव असायचे. मी बाबांना सांगितलं तुम्ही जरा सूटबूट घालत जा. त्यांनी काय ऐकलं नाही. ते दिवसभर याला रामराम ठोक, त्याला रामराम ठोक, याला रामराम ठोक, त्याला रामराम ठोक. तेव्हा मी त्यांना म्हणलो अहो बाबा, आम्ही सकाळी गुड मॉर्निंग म्हणतो आणि रात्री गुड नाईट म्हणतो, इतर वेळेस जास्त बोलत नाही, म्हणून मी सांभाळत नाही. माझी आई आली तिथं राहिला नऊवारी साडीवर. बाकीच्या सगळ्या महिला सहावारी वासायच्या, ती एकटी नऊवारी वासायची, मिसरी लावायची, थुकायची कुठं पण. म्हणून मी माझ्या आईबापांना सांभाळत नाही. ती नऊवारी साडी हो, बाकी सगळ्या टापटीमध्ये राहायच्या, दुसऱ्या सहावारी साडीत राहायच्या. मी म्हणलं तू झाड लावतो, म्हणजे तिथं तो दुसरा व्यक्ती म्हणला तू झाड लावतो का. ते झाड लावलेलं तर कुंडीत आईला थुकण्यासाठी थोडं खरंच एवढं कष्ट करायचं काम नाही, म्हणजे वेळ नाही. आईबापाची सेवा करायला सुद्धा वेळ नाही राहिला नाही. ही आपली आजची परिस्थिती झाली. याच्याही पुढं जर बोलण्यात त्यांचा संवाद अजून पुढं चालला, ऐका ना तुम्ही. मी म्हणलो अरे ज्याला धोत्रातल्या बापाची आणि नऊवारी साडीतल्या आईची लाज वाटली ना, त्याच्यासारखा दलिंदर लेख कोणताच नाही. खरं ते हो, आपली संस्कृती ती आपण जपली पाहिजे. जी आपली संस्कृती असते ती आपण जेव्हा आपण जपू ना, तेव्हा आपण आपला देश प्रगती पथकावर जाऊ शकतो. ही संस्कृती आपण जपली पाहिजे. संस्कृती बोलणं झालं तर ह्या आईबापांचंच उदाहरण येतं. अजून 2-3 उदाहरणं येतात. आपली संस्कृती कुठे, आपली संस्कृती ढळत चालली आहे. हा माझा म्हणजे बोलण्याचा विषय नाही, पण बोलण्याच्या अवघात गेलो इकडं. विठ्ठल विठ्ठल पितृवचन फार महत्त्वाचं आहे. पितृवचन जरी पाळलं तरी आहे विष्णूची महापूजा होऊ शकते. पितृवचन कोणी पाळलं तर श्रीराम प्रभूंनी हे पितृवचन पाळलं. श्रीराम प्रभू म्हणाले, म्हणजे अयोध्याचे राजे कोण होते? अयोध्याचे राजे रामायण ऐकता ना, कोण होते? दशरथ म्हणाले, म्हणजे तो खूप मोठे कथासार आहे, तो सांगत बसलो तर मला वेळ पुरणार नाही. ते काय म्हणाले की तू 14 वर्ष वनवासाला जा. वाटत नव्हतं म्हणावा, पण नाईलाज होता. तेव्हा रामप्रभू असे म्हणले असते, काही नाही 14 वर्ष, एकच वर्ष जातो मी, 14 वर्ष जायला मला वेगळं काम नाही. पितृचं वचन त्यांनी पाळलं. हे पितृवचन जेव्हा आपण पाळू ना, तेव्हा आपल्याला देव प्राप्त होऊ शकतो. हीच विष्णूची महापूजा आहे. दुसरा अनुभव घ्यायची गरज नाही, खरंच नाही. नुसती पितृचं वचन पाळलं काय आणि पतीची सेवा केली काय, दुसरा अर्थ. पतीची सेवा फार महत्त्वाची. आजकालच्या युगात तेच नाही. महिला मंडळ झाली का पतीची सेवा? महिला मंडळ काय बोलतीच नाही. महिला मंडळ स्वयंपाकवाल्या मावशी पुढं बसल्या, चपात्यावाल्या मावशी मागं बसल्या. विठ्ठल विठ्ठल तर पितृची वचन म्हणजे पतीची सेवा आपण केली पाहिजे. पतीची सेवा जेव्हा आपण करू ना, हे पतीची सेवा फार महत्त्वाची. मग आजकालच्या युगात तेच लय, म्हणजे त्या काळातलं वेगळं होतं ना आजकालच्या युगात. म्हणजे ते म्हणतात त्या काळात विज्ञान कमी होतं आणि आजकालच्या युगात विज्ञान वाढलंय म्हणून आम्ही बदललो. अनेक जणांचं प्रत्युत्तर असतं, विज्ञान बदललं म्हणून आम्ही बदललो. पण विज्ञान वाढलं, विज्ञानाचा वाढ झाली, एक आनंदही आहे आणि एक दुःखद बाब पण आहे. आनंदाची बाब अशी आहे की तंत्रज्ञान वाढल्यामुळं, ते तंत्रज्ञान म्हणजे ते विज्ञान आणि तंत्रज्ञान हे वाढल्यामुळं काय झाले माहिती आहे? काय झाले? वेळ कमी वाचतो. पहिला प्रश्न येतो वेळ कमी. आता आपण पाहतो आधीच्या काळात महिला काय करायच्या? जात्यावर दळण दळायच्या. दळण दळून झालं का वेळ खूप जायचा. मुलाबाळांचं आवरायचं, पती म्हणजे ते पतीची सेवा करायची, शेतातलं काम करायचं, वेळ खूप जायचा. पण आजकालच्या काळात ते गिरणी आली, धान्य टाकलं
झालं पीठ हा ना जा जेवा किती जेवायचे तर हे वेळ कमी वाचायला लागला आता आपण पाहतो आधी आता मध्ये तरी आता बरं होतं चपात्याला आटायला भेटायच्या आजकालच्या गोष्टीत रोटी मेकर आले असा गोळा टाकला झाली ती चपाती अहो ते आधीच्या काळात तरी असं लाटून तरी व्हायचं ना तर थोडा व्यायाम व्हायचा असा हातपायांचा ते गेले ते रोटी मेकर आधीच्या काळात तो पाटा असायचा त्याने व्यायाम व्हायचा ते मिक्सर आलं झाली मिरची लगेच मिरची आहो वेळ कमी वाचायला लागला तंत्रज्ञानाचा हाच लय मोठा उपयोग झाला पण एक दुसरी दुःखद बाब अशी आहे तंत्रज्ञान तो मोबाईल काढलाय ना लोकांसंग बोलतेच नाही हो नुसतं तिकडं ते हां काय चाललंय बरं आहे का भीतू उद्या ठेवा परत दुसऱ्याला हां लय रात्र झाली कीर्तन चालू आहे कीर्तन संपलं का भेटू अजून तेच असं ना आता कीर्तनात काही गेम खेळा त्या काय म्हणते ते कंची गेम ती पोरांनो कंची गेम होती लय लवकर नाव आलं फ्री फायर अरे दोन एकच सांगायला सांगितलं दोन नावं सांगितले चला जाऊ द्या ती गेम खेळत असत्या कंची ती आला माणूस द्या ठोय आला माणूस काय लोक दुंग झाली हो बोलता का किरळा जाऊन बसा तरी त्यांना कळत नाही की आपण किरळती हां काय आजकालच्या युगात हे मोबाईल तंत्रज्ञानाचा हाच लय मोठा हे झाला दुष्परिणाम की तंत्रज्ञानामुळे लोकांमध्ये राहिली नाही आपल्या वाटतं लोक जवळ आली पुण्यातला माणूस आपल्याला दिसतो आपण त्याला दिसतो आपण लोक जवळ आली पण आहे तंत्रज्ञानामुळे लोक जवळ नाही आली लांब चालले लोक पावत चालला आधीच्या काळात ते पत्र होते ते पत्र लिहायला सुद्धा मजा यायची आहे का नाही कोणी पत्र म्हणजे जुन्या व्यक्तीने कोणी पत्र लिहिलं मामाला मामा मी उन्हाळ्याची सुट्टी करण्यासाठी येत आहे मला नाही कोणाचं पत्र असायचे भाच्याचं पत्र असायचं तिकडून मामाला ये आपण धमाल करू मजा करू काही नाही फिरायला जाऊ हे मामाचं पत्र असायचं काय मजा होती हो त्या काळात पत्र लिहायचं आनंदित राहायचं आजकाल जेव्हा तो फोन आला तेव्हा आजीबाई ना तो दाबता येत नाही आजीबाई लिकीचा फोन आला फोन करायला लगेच नातू ग बाळा पोर रे फोन नातू लगेच धर हसणार की बाब हो लहान मुलांना फोन चालवता यायला लागला अहो तुम्ही माय का बाय आता मी फोनच चालवतोय विठ्ठल तर ही सर्व भक्ती आपण केली पाहिजे ह्या भक्ती केल्यानंतर आपल्या देव प्राप्त होऊ शकतो हे तुकोबर आहे पहिल्या आणि दुसऱ्याच्या सलग सांगून देतो दोन्हीच्या संगच घेऊन टाका स्वामी काजा गुरु महापूजा
महापूजा आहे, दुसरा अनुभव घ्यायची गरज नाही. तुकोबाराय तिसऱ्या चरणात काय सांगतात, नेहमी आपण सत्य बोलले पाहिजे. आपल्या सत्यातून दुसऱ्यांना दुःख न होता सुख वाटलं पाहिजे. हे तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात. सत्य बोले मुखी, सत्य बोले मुखी, सत्य बोले मुखी, सत्य बोले मुखी, सर्वांनी एक म्हणजे सर्वांच्या जणी नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी हात वर करायचं आहे. कीर्तन संपलं नाही का, थोडं अजून पुढं आहे. हात वर करायचं आहे. विठोबार
शेवटचे चरण बाकी, पण शेवटचे चरण बोलण्यासारखं असं आहे, निश्चय पाहिजे आपल्या मनात. मी कीर्तना सुरुवातीलाच बोलून गेलो की आपल्या मनात निश्चय असेल तर आपल्या सहजपणे यश प्राप्त होऊ शकतं. निश्चय कोणी केला? अहो तुम्हाला सांगतो, आत्ताच माझ्या लक्षात नाही राहिलं, पण प्रथम चरणात काय सांगितले? पितृवचन अजून एक जणांनी पाळलं, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र भूमीचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी पितृवचन पाळलं. 2 मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. ते कसं की ठरलं गेलं, इकडं जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात राज्य करतील आणि कर्नाटकमध्ये राहून शहाजीराजे आणि त्यांचे बंधू म्हणजेच कोण? संभाजी महाराज. हे संभाजी महाराज तिकडे राज्य करतील, तिकडे राज्य स्थापन करतील आणि छत्रपती शिवाजी महाराज इकडे राज्य स्थापन करतील. शेवटची गाठभेट होणार होती शहाजीराजांची आणि शिवाजी महाराजांची. शेवटची गाठभेट होती, शेवटची. तेव्हा शहाजीराजे काय म्हणाले माहिती? ऐक, मी तुला 2 गोष्टी देतोय. पहिली गोष्ट म्हणजे संस्कृतमधली मुद्रा. त्या काळाचे शहाजीराजे म्हणजे संस्कृत पंडित होते, तज्ज्ञसुद्धा नाही, पंडित होते. तर ते संस्कृत पंडित असल्यामुळे त्यांनी एक संस्कृतमधली राजमुद्रा बनवली. ती राजमुद्रा कशी आहे? प्रतिप्रचंद्र लेखे वर विष्णू वंदिता शहा सुनो शिवजैष्या मुद्रा भद्राय राजते. आता मराठीत अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि ते एक दिवस जगाला वंदनीय होईल. याचा अर्थ आहे, मुद्रेचा अर्थ घ्या. हे संस्कृतमध्ये ते एका बापाने एका मुलाला ते दिले. हे अजून काय दिले? भगवा. म्हणाले हा भगवा फक्त तू स्वराज्यावर झळकला पाहिजे, हाच भगवा स्वराज्यावर झळकला पाहिजे. हा भगवा फक्त स्वराज्यावर नाही तर हा जो रामकृष्ण हरी म्हणत विठ्ठल म्हणत जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा आहे, लक्षात ठेवा. कुरुक्षेत्रावर ज्यांनी युद्ध केलं असे भगवान श्रीकृष्ण, त्या भगवान श्रीकृष्णाच्या रथावर हा भगवा आहे, लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्णाचा हा भगवा आहे, प्रभू श्रीरामांचा हा भगवा आहे. याचा कधी अपमान होऊन देऊ नका. हाच तुमच्या स्वराज्यावर झळकला पाहिजे. आजकालच्या युगात आपण पाहतो, एक गाणं निघलं होतं, आलं भगवा वादळ आलं. अरे पण मला प्रश्न पडतो, अरे भगवा वादळ गेलं कुठं होतं? 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे भगवा वादळ चालू केलं, ते आत्तापर्यंत इथंचे, ते कुठंच गेलं नाही, ते इथे. हे शिवाजी आणि काय इच्छा मागितली? तुम्ही स्वराज्य स्थापन करावे, हीच माझ्या मनातली इच्छा आहे. ही त्यांनी मनात निश्चय ठेवला, मनात जिद्द ठेवली. जिद्द आणि चिकाटी जर असेल तर काही होणं शक्य आहे. तुम्ही म्हणलं ना डोंगर पोखरायचा, तरी पोखरणं शक्य आहे. का बरं? निश्चय मनात पाहिजे. मनात जेव्हा आपण निश्चय करू ना, तेव्हा कोणती गोष्ट अशक्य कधीच होत नाही, कधीच. तुम्हाला जर बोलायचं झालं छत्रपती शिवाजी महाराज, काय बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रावर? शेवटचे 10 मिनटं आहे, तेवढ्यात मी जेवढं चरित्र सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करीन. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र जर सांगण्यात आलं तर प्रथमतः माझ्या डोळ्यापुढे येतं म्हणजे त्यांचं नियोजन फार महत्त्वाचं आहे. आज आपण हे पाहतो, या सप्त्याचं नियोजन चालू आहे, बालसंस्कार शिबिर आहे, बरं की वर्धापन दिन पण आहे, मातृपितृपूजन जवळ आले, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा आहे. नियोजन काय साधन आहे? हे नियोजन फार महत्त्वाचं आहे. हे नियोजन करणं काय सोपं नाही. महाराजांच्या जीवनात चरित्रात जर पाहण्यात आलं तर 50 वर्षाचे आयुष्य शिवाजी महाराजांचे. अरे पण या 50 वर्षाच्या आयुष्यात अशी एक घटना, असा एक प्रसंग नसेल, त्या प्रसंगाच्या महाराजांनी नियोजन केलं नसेल. अहो हे जाऊ द्या, आईच्या गर्भात असताना ज्यांच्या आयुष्याचे नियोजन ठरते असा जर कोणी महापुरुष असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे नाव घेता येणार नाही. सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे शिवाजी महाराजांची. महाराजांचे वैशिष्ट्य आहे, तुम्ही काम किती करता याला महत्त्व नाही, अरे तुम्ही काम कसे करता यालाही महत्त्व नाही, अरे तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन कसे करता याला फार महत्त्व आहे. हे महाराजांच्या जीवनचरित्रातून आपण घेतलं पाहिजे. नियोजन आपण पाहतो, शिवाजी महाराजांची दाढी वाढवायचा लोक प्रयत्न करतात, शिवाजी महाराजांसारखं रूप घेण्याचा लोक प्रयत्न करतात, पण शिवाजी महाराजांचे संस्कार घेण्याचा मात्र आपण कधीच प्रयत्न करत नाही. ही आजकालची युगातली खंत आहे. काय बोलावं? शिवाजी महाराज, प्रत्येक कीर्तनकार शिवाजी महाराजांना बोलतो, पण कोणात बदल झाला सांगा बरं?
रोज ऐकतो आपण शिवाजी महाराजांचे चरित्र रोज, पण कोणाच्या चरित्रात बदल झाला तेव्हा ते अजून बन करते. ऐ इकडं पाय ना, तिकडं काय ते काय रंगू राहिला का? विठ्ठल तर शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय घेतलं पाहिजे, तर हे नियोजन माझ्या पहिल्यांदा येत असतं. हे नियोजन महाराजांचे होते. 50 वर्षाचे आयुष्य, महाराजांनी एक सुद्धा घटना, एक सुद्धा प्रसंग असा नाही त्याचे महाराजांनी नियोजन केले नाही. फक्त एक आणि एक प्रसंग असा आहे ज्याचे महाराजांचे नियोजन नव्हते. त्या प्रसंगात महाराजांचे नियोजन नव्हते. तो म्हणजे कोणता? त्यांचा मृत्यूचा प्रसंग. प्रत्येक प्रसंगाला अफजल खान आला, काय ऐकलं ना त्या दिवशी? नियोजन होतं, भयानक नियोजन होतं. औरंगजेब चालून आला तरी औरंगजेबाला राज्याचा मातीचा कण सुद्धा घेऊन नाही दिले, इतकं अफाट नियोजन महाराजांचे होते. त्या दिवशी माऊली महाराजांचं कीर्तन होतं. माऊली महाराजांनी काय सांगितलं की एक किल्ला 9 वर्ष 10 वर्ष लढवला, 10 वर्ष, तरी पण औरंगजेबाला तो किल्ला घेता आला नाही. कशाचे बळी? ही नियोजनाचे बळी, निश्चयाचे बळी. अहो निश्चय फार महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात. जसं जर पाहण्यात आलं तर महाराजांचे नियोजन आपण पाहत होतो. नियोजन कसं असतं? भयानक नियोजन पाहिजे आपल्या आयुष्यात. अहो साध्या गोष्टींना नियोजन लागतं. साध्या कोणतीही गोष्ट म्हणली तर नियोजन पहिले येत असतं. अफजल खानाचा वध होता, नियोजनाने केला. कसा केला तुम्हाला सांगतो. औरंगजेबाला 40,000 सैन्य घेऊन निघाला खान. 40,000 ज्या दिवशी निघाला त्याच दिवशी महाराजांचे नियोजन सुरू झाले. आपलं हस्तकान करण्यासाठी महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती मेला हे खरं, पण हत्ती कसा मेला हे खानाला कळलंच नाही. पण तत्कालीन काळात स्वारी निघाला सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे फार मोठा अपशकुन. खानाचा हत्ती मेला तर खानांच्या सैनिकाचे असे मानसिक कच्चीकरण झाले. अहो ते जाऊ द्या, खानाचं जसे कच्चीकरण झाले की महाराजांकडे निघाल्या कानाने आपल्या 65च्या 65 बायका गर्दनी उडून मारल्या. का बरं? मनात काय होतं? हत्ती मेलाय, पुढे जाऊन काय होतं? मनात इच्छा, मनात पूर्णपणे धसाळला होता. हत्ती मेला धसाळला. बसल्या महाराजांनी नियोजन केलं तरी हत्ती मेला. 40,000 घेऊन सैन्य घेऊन निघाला होता खान. 40,000. महाराज म्हणाले आपले सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झाले. किती? तानाजी मालुसरे म्हणाले 7,000. अरे खानाचे 40,000 आहे. तर तानाजी मालुसरे नाही, वाढवू शकत नाही. एक सुद्धा नाही. गुरामा गेलेले, शेतीला गेलेले, इकडे गेलेले, तिकडे गेलेले, एक सुद्धा नाही. वाढवू शकत नाही. तर चला 7,000 ना येऊ द्या. त्याला गेले खात पत्र पाठवलं, मी तुम्हाला भेटा येऊ शकत नाही, तुम्ही भेटा या. भीतीचा गड कोणता ठरवला? प्रतापगड. प्रतापगड असता घनदाट जंगल, दिवसा ढवळा तिथे सूर्याची किन्न पडत नाही. ओ माणसाची पात सोडा, पाखरे तिथे फिरकत नाही. असा भयान प्रतापगड महाराजांनी निवडला होता. भयान प्रतापगड, हा भयान प्रतापगड निवडला. घनदाट जंगल होतं, भयानक जंगल. खान आला, 40,000 सैन्य घेऊन आला. पसरणीच्या घाटात आला, त्या जंगलात आला. त्या जंगलात त्याचे 20,000 सैन्य पसरले. 40,000 सैन्य, त्याच्यातले 20,000 सैन्य पसरले. कसा मासा 20,000 घेऊन पुढे सरळला तर प्रतापगडच्या तोंडाशी रतोंडीचा घाट. खानाचे सैन्य तोंड रड करत तिथंच बसले. कसा माझा 5,000 घेऊन पुढे सरकला तर महाराजांचा निरोप आला, ओके 1,000 सैन्य आण तरच भेटू. परत 4,000 मागे ठेवले. 1,000 घेऊन पुढे आला. प्रतापगडच्या पायथ्याशी महाराजांनी शामियाना उभारला होता. खान शामियानात आला. भीतीचा वक्त ठरला बरोबर 12:35चा. आता 12:35चाच का बरं? तेव्हा सूर्य बरोबर आता माथ्यावरच का? तर जेव्हा महाराज गड उतार करतील त्या सूर्याच्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. आणि त्या खानाने महाराजांना बघायचे ठरवले त्या सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. काही दिसू नाही त्याला, काहीच. महाराजांनी म्हणले आता घ्यायची कोण? तानाजी बाजी सगळं होतं नव्हते सगळे. ही घटना आहे 10 ऑक्टोबरची. ही 10 ऑक्टोबरची घटना आहे. सगळे मावळे शिवाजी महाराजांचे होते. घ्यायचे कोण? तानाजी बाजी यशाजी घ्यायचे कोण? इथे घातला जीवा महाल तोच का? खानासंग कोण येतोय? सय्यद बांधा येतोय. इथे घातला संभाजीरावजी कोंढाळ तोच का? हत्तीसारखा रिप्पाड, अरे पण तोच का? खान तसाच आहे ना. आखाड्यात पैलवान उतरायचे ते एकाच गटाचे असं लावे, मग कुस्ती रंगते. महाराजांनी घेतले. प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाला वाटून दिली. अहो संघटनेचे यश कशात आहे? ते नियोजनात आहे. संघटनेचे यश कशात आहे? ते नियोजनात आहे. संघटनेचे यश कशात आहे? नियोजनामधली जबाबदारी घेण्यात आहे. संघटनेचे यश कशात आहे? नियोजनामधली जबाबदारी सर्वांनी परिपूर्ण पार पाडण्यात आहे. हे संघटनेचे यश आहे. संघटनेचे यश कोणाला म्हणायचं? अहो अनेक उदाहरणं आपल्या पुढे येतात, पण वेळेचे भान ठेवून बोलणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर
जे संघटना होती शिवाजी महाराजांची, संघटना नाही म्हणता येणार, एकट्याचं बळ होतं. सर्वजण होते हो, प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी पार सांगून दिली. तू असं करायचं, तू तसंच करायचं, याच्या पलीकडे एक सुद्धा पाऊल उचलायचं नाही. नियोजन ठरलं, वेळ ठरली, तारीख ठरली. ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराज गडावरून उतरले. गडाच्या उतरणी करत असताना शिवाजी महाराजांनी जीवा महाराजांना विचारले, जीवा कात्री आहे का? जीवा म्हणला, कशासाठी? खाण्याच्या भेटीवर चालू तलवार घेतली पाहिजे, कात्री कशाला? नाही, कात्री आहे का? त्याच्या मनात थोडा विचार आला. तो म्हणला, आहे. काढ पटकन. कशासाठी? पटकन काढ. कशासाठी? खानाच्या भेटीच्या वेळी खानाच्या हातात येणार नाही, ही दाढी बारीक कर. दाढी बारीक कर. कशासाठी? खानाच्या भेटीच्या वेळी खानाच्या हातात येणार नाही, एवढी बारीक कर. हे महाराजांचे नियोजन, याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात संशोधनाच्या भाषेत. इतकं सूक्ष्म नियोजन महाराजांनी आपल्या जीवनात केलं होतं. महाराज निघाले, 12:30 निघालेले महाराज बरोबर खानाच्या 2 वाजता पोचले. खानाला वर्दी मिळाली. खान होतो उभा राहिला. बघतोय तर काय, 5.5 फुटाची शिवाजी, आज ते कदम चालते शिवाजी. त्याचा खान म्हणतोय, हे शिवाजी. वकलावणी मांडवलेली. खान खुश झाला. खानाने बहु पेळवले, महाराजांना आलिंगले. शिवाजी महाराज खानाच्या मिठीत गेले. खानाचे बहु महाराजांच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर वाढला. महाराज गुदमरले. त्याच संधीचा फायदा घेत सईद बानाने कट्टर काढली. महाराजांच्या मस्तकावरून सटकली. करकर आवाज झाला. चिलकत अंगाला होतं. करकर आवाज झाला. महाराज दचमळले. महाराजांनी पिचवा काढला. महाराजांनी अफजल खानाच्या पोटात ढकलला. वाघनखाचा वारा केला. कोथळा बाहेर पडला. कृष्णाजी धावला. महाराजांच्या मस्तकावर वार केला. राजे भेकडले. त्याच संधीचा फायदा घेत सईद बंड सूचित झाला आणि सय्यद बंडाचा दानपत्ता महाराजांच्या मस्तकावर चालणार. तोच जीवा महाराजांचा दानपत्ता सय्यद बंडाच्या हात छाटून रेता झाला आणि त्यावेळी इतिहास फुटफुटला होता. जीवा म्हणून वाचला. हे महाराजांचे नियोजन आहे. एक प्रश्न बघतो, जीवा महालाने 1 सेकंद उशीर करता तर काय झालं असतं? इतका मोठा अनर्थ घडला असता. सेकंदाचे महाराजांचे नियोजन होते. हे नियोजन आपल्या आयुष्यात तुम्ही जर रुजून घेतले तरच जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो. हे नियोजन आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घेतलं पाहिजे. महाराजांची नम्रता, महाराजांची वागणूक आपण या त्यांच्या चरित्रातून घेतली पाहिजे. स्त्रियांबद्दल किती आदर होता शिवाजी महाराजांचा, किती. एखादी जर नर्तिक म्हणजे एक मुस्लिम बाई शिवाजी महाराजांच्या पुढं आणली, मायामती ती लढाईत सापडली. ती पूर्ण एकटी होती, त्याच्यामुळे ती दरबारात आली. इतकी सुंदर स्त्री होती, इतकी सुंदर. शिवाजी महाराजांच्या मनात काय विचार आला माहिती? ही जर माझी आई असती तर मी किती सुंदर जन्माला आलो असतो. काळ्या राणी तळपत होता तिच्या रूपाचा. आजी होती एका मुसलमानाची. राधेला आई म्हणाला. राधेला आई म्हणाला. राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. त्या तरुणीला आई म्हणाला. हे शिवाजी महाराजांचे चरित्र आहे. हे जर चरित्र आपण मनात रुजून घेतलं ना तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. तर आजची जी कीर्तन रूपी सेवा पार पडली, म्हणजे अजून पडली नाही पण थोड्या वेळात पडन पार, तर ती पार पडलं म्हणजे माझ्याच तोंडातून एखादा अपशब्द निघाला असेल, तुम्हाला वाईट वाटला असेल तर तुमचा लहान मुलगा, लहान भाऊ म्हणून मला माफ करा. हीच तुमच्या प्रार्थना करतो की तुम्ही मला माफ कराल. तर तसं पाहण्यात आलं तर ज्यांनी मला ही सेवा दिली असे गुरुवर्य मृदंग अलंकार, मृदंग विशारद, ताल महर्षी असे आमचे असणारे गुरुवर्य रामजी महाराज पवार यांचे मी आभारी आहे. कारण यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली
प्रथमतः त्यांचे मी आभार मानतो. तसेच मला कीर्तनाला साथ संगत करणारे वादक लाभले असतील, गायक लाभले असतील, तर तसेच सांदीपणी गुरुकुलातील विद्यार्थी, सर्वच विद्यार्थी मला कीर्तनासाठी साथ करण्यासाठी मला त्यांनी साथ केली कीर्तनासाठी. तर प्रथमतः त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि प्रथमतः तुमच्या श्रोता मंडळींचे मी आभार मानतो, कारण एवढं लहान मुलाचं बकबक ऐकून घेतली म्हणजे सोपं आहे का? म्हणत असं काय बोलू राहिलं, माझ्या डोक्यावरून जाऊ राहिलं आणि तुमच्या डोक्यावरून जाऊ राहिलं. विठ्ठल तर सर्वांचेच आभार मानतो. इथे उपस्थित असणारे सर्वच बांधव असतील, सर्वच शिक्षक वृंद असतील, विद्यार्थी वृंद असतील, सर्वांचेच आभार मानतो. तर जे मागं बसलेले जे काका आजोबा ते असतील ना, अख्ख्या कीर्तनात मी पाहत होतो, तर त्यांचे पण आभार मानतो, सर्वांचेच आभार मानतो. आणि माझ्याकडून जर काही अपशब्द गेला असेल, काही चुकलं असेल तर मला माफ करा. एवढे बोलून मी माझे कीर्तन संपवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर